तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सातत्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? आता गेले काही दिवस याच्या नुसत्या चर्चा सुरू आहेत. मात्र चर्चेसाठी प्रस्तावासाठी दोन्ही पक्षाचे नेते एकत्र भेटलेलेच नाहीये. उद्धव ठाकरे साथ घालतायत, मात्र राज ठाकरेंचे पत्ते गुलदस्त्यात आहेत. कारण राज ठाकरेंना अचानक मागणी वाढलेली आहे. सध्या जवळपास प्रत्येक पक्षाला राज ठाकरे हवेसे वाटतात. आता ज्यांच्याकडे एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, अशा राज ठाकरेंना सगळे अचानक पायघड्या का घालतात? बघूया. ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही, मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही. म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार? कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावेळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी? युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नसतो या ठाण्याचा? समजा काय अब्दुल्लाचा? राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत. दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते. महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये? तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाहीयेत? तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत भविष्यात? आमचं आम्ही बघू रे बाबा. सध्या महाराष्ट्रापुढचा हाच तो उत्सुकतेचा प्रश्न. राज आणि उद्धव एकत्र येणार का? याच होणाऱ्या किंवा न होणाऱ्या युतीवरनं शिवसेनेचा वर्धापन दिन गाजला. मात्र युतीच्या या गप्पा सध्या फक्त स्टेजवरच्या भाषणांमधूनच सुरू आहे. या युतीसाठी ना कुठली चिठ्ठी, ना कुठलं पत्र, ना कुठला फोन झालाय. थोडक्यात हाळी आणि टाळीच्या फक्त चर्चा आहे. प्रत्यक्षात प्रस्ताव मात्र अजूनही डब्यातच. मग त्यात काय म्हणणं असायचं? आम्ही आमचं आंदोलन करतोय, त्यांनी आंदोलन करावं, त्यांनी उभं राहावं. नुसतं कसं आहे, भाषणात बोलून काही होत नाही, किंवा सकाळी संजय राऊतांनी बोलून काही होणार नाही. कृती रस्त्यावर दिसावी लागते ना. हे प्रस्तावित युती होणार की नाही यावरनं राजकीय खेळाचे नवे डाव रंगणार आहे किंवा बरेच खेळ बिघडणार आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंना सध्याच्या घडीला प्रचंड महत्व आलंय. खरं तर राज ठाकरेंकडे सध्याच्या घडीला एकही खासदार नाही, एकही आमदार नाही. एकमेव नगरसेवक होता, तोही काल परवा शिंदेंच्या शिवसेनेत गेला. असं असतानाही राज ठाकरे अचानक सगळ्यांना हवेसे वाटू लागले. मराठी माणसासाठी सगळी भांडणं विसरून एकत्र येण्याची तयारी आहे असं राज ठाकरेंनी म्हणताच त्यांना पुढच्या 2 तासात प्रतिसाद मिळाला उद्धव ठाकरेंकडनं. चल मेरे भाई म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले, मी तयार आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यास मराठी माणसासाठी ठाकरे एकत्र झाले हे महत्वाचं परसेप्शन मतदारांमध्ये तयार होईल. उद्धव ठाकरेंसाठी महापालिका निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे. अशा वेळी त्यांना मतांची बेरीज करायचीच आहे. दोघेही भाऊ एकत्र आले तर मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये त्याचा परिणाम दिसू शकतो. ठाकरे बंधूंची युती झाल्यास बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या शिवसैनिकांसाठी तो भावनिक क्षण असेल. विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही मुंबईत ताकद आहे. ती ताकद आणि दुसरीकडे राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा यामुळे संघटनेला बळ मिळू शकतं. मुंबईतले ठाकरेंचे 51 नगरसेवक शिंदेंनी पळवले. अशा परिस्थितीत राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले तर शिंदेंकडे गेलेले नगरसेवक माघारी फिरतील
अशीही ठाकरेंना आशा आहे। राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत भाष्य केल्यानंतर उद्धव ठाकरे जवळपास प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक पत्रकार परिषदेत या संभाव्य युतीबद्दल भाष्य करतात। ही संभाव्य युती झाली तरी ती आपल्याच आग्रहामुळे झाली किंवा युती झाली नाही तरीही आपण आग्रह करतच होतो, मात्र राज ठाकरेंकडून साथ मिळाली नाही असं उद्धव ठाकरे मतदारांना सांगू शकतात। थोडक्यात महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना हे नवं सहानुभूती कार्ड खेळता येईल। मात्र दोन भाऊ एकत्र येण्यामध्ये सगळ्यात मोठी दोन आव्हानं आहेत, ती म्हणजे दुभंगलेल्या कुटुंबांना हे मान्य आहे का, आणि पुन्हा ज्या कारणावरनं राज आणि उद्धव ठाकरे वेगळे झाले तो मूळ प्रश्न कायम राहणार आहे, तो म्हणजे तू मोठा की मी मोठा। एकीकडे राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे दार उघडून बसलेले असताना एकनाथ शिंदेही राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी आग्रही आहे। हम दोनों जब मिल जाएंगे एक नया इतिहास बनाएंगे असा एकनाथ शिंदेंचा पवित्र आहे। राज ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने वळवण्याची जबाबदारी उदय सामंतांवर देण्यात आली आहे। म्हणूनच उदय सामंतांच्या शिवतीर्थावर खिचडी खाण्यासाठी फेऱ्या वाढल्या आहेत। बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वारसदार आपणच असल्याचं शिंदे वारंवार सांगत असतात। अशा वेळी राज ठाकरे शिंदेंकडे आले तर शिंदेंच्या दाव्याला आणखी बळकटी मिळेल। सध्या उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंकडे ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांची ताकद जास्त आहे। एकनाथ शिंदेना ठाणे कल्याणमध्ये ठाकरेंच्या सेनेपेक्षा वरचढ ठरून दाखवायचंय। उद्या भाजपनं स्वबळावर लढायचं ठरवलंच तर शिंदेंसाठी राज ठाकरेंची साथ महत्वाची ठरणार आहे। ही निवडणूक जी आहे येणारी ती निवडणूक उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा किंवा विरोधकांच्या प्रचाराचा एकूण जर सूर बघितला तर भाजपा महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्व कमी करत आहे। गुजरातच्या हितासाठी महाराष्ट्रासाठी तडजोड केली जाते, हाच साधारणतः सगळ्या प्रचाराचा केंद्रबिंदू असणार आहे। अशा वेळी एकदम मराठीच्या बाबतीत किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत अत्यंत कडवी भूमिका घेणारे राज ठाकरे जर आपल्या सोबत असतील तर या प्रचाराला प्रत्युत्तर द्यायला त्याचा उपयोग होईल आणि आम्ही ठाकरे विरोधात नाही किंवा ठाकरेंच्या ब्रँड ठाकरे विरोधात नाही हे दाखवण्याची संधी भाजपाला मिळेल। त्यामुळे त्यांच्यामुळे किती मतं येतील यापेक्षा परसेप्शन कसं बदलेल या दृष्टीने मला वाटतं भाजपाचा सर्वाधिक प्रयत्न आहे। राज ठाकरे हे उद्धव यांच्या शिवसेनेचे की शिंदेंच्या शिवसेनेचे अशी चढाओढ सुरू असताना भाजपचंही राज ठाकरेंवर बारीक लक्ष है। तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी, हे भाजपचं राज ठाकरेंबद्दलचं दुखणं आहे। आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस अधूनमधून राज ठाकरेंना भेटतात आणि स्नेहभोजन रंगतात। दोन ठाकरे एकत्र आले तर महायुतीला फटका बसेल हे फडणवीस पुरेपूर जाणून आहे। ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्यामध्ये मतविभागणी होणं हे भाजपच्या कायमच फायद्याचं राहिलंय। मुंबईवर सत्ता मिळवायचीच या महत्वाकांक्षेत असलेलं भाजप अशा वेळी गाफील राहणार नाही। राज ठाकरेंना सोबत घेऊन शिंदेंची लोकप्रियता कमी करण्याचाही भाजपचा डाव आहे। भाजप मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करताय असा सध्या ठाकरेंच्या सेनेचा सूर आहे। अशातच मराठी लोकांचा ब्रँड अँबॅसेडर अशी प्रतिमा असलेल्या राज ठाकरेंनी भाजपच्या बाजूने जर भूमिका घेतली तर भाजपसाठी ती जमेची बाजू ठरणार आहे। मुंबईत जवळपास 150 मतदारसंघात हिंदी भाषिक मतांचा प्रभाव आहे। अशा परिस्थितीत राज ठाकरे भाजपसोबत आले तर भाजपची अडचणही होऊ शकते। थोडक्यात राज ठाकरे सोबत आले नाही तरी चालतील, पण त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नये यासाठी भाजप पुरेपूर प्रयत्न करणार आहे। ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि भाजप असे तिघेही राज ठाकरेंसाठी गळ लावून बसले। त्यामुळे आता निर्णय घ्यायचा आहे तो राज ठाकरेंना। राज ठाकरेंचं मराठी माणसावर गारूड आहे हे नाकारता येत नाही। राज ठाकरेंकडे सध्या गमावण्यासारखं काहीच नाही। गमावण्यासारखं काहीच नसताना रिस्क घेण्याची क्षमता वाढते। पक्षाच्या खात्यात एकही लोकप्रतिनिधी नसतानाही आता राज ठाकरे बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढवून घेतील। तसंच सत्तेमधनं आपल्याला कसा वाटा मिळेल याचीही मांडणी करतील। राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं
आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही, त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत वेळ आणि नाही. वेळ नेहमीच येत असते ना, वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय. आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है. त्या वाक्यात बरेच काही अर्थ असतात. बाळा नांदगावकर म्हणतात ते खरंय, समय बडा बलवान होता है. राज ठाकरेंचा इतिहास पाहिला तर राज ठाकरेंनी काळाचा अंदाज घेतच भूमिका घेतल्या आणि त्या बदलल्याही. आता सुद्धा राज ठाकरेंना ज्याची स्क्रिप्ट पटेल त्याचप्रमाणे राज ठाकरे क्लायमॅक्स काय असेल याचा निर्णय घेतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.